हाय मित्रांनो, आम्ही आदिवासी ब्लॉगर नाथचे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत। तर आज मित्रांनो काय नाही, घरीच होतो। तर आज कामाला नाही गेलो आणि घरीच होतो आणि आता अमर पण आला आहे घरीहून। तर आता जातोय फिरायला, थोडं घरीच आहे तर जरा आराम आज घेतला, त्यामुळे आज चाललोय जरा फिरायला आमच्या डॅमवर। आणि निखिल पण आला। निखिल तर फार बिझी असतो, आता तो सध्या फार मोठा माणूस झाला आहे। आता आमच्यासारख्यांशी तर काय बोलत नाही, पण आता रिक्वेस्ट करून बोलवला आहे त्याला ना। आता जाता आम्ही बंधाऱ्यावर, आमच्या गावातले डॅमवर। चला तुम्हाला पण दाखवतो आमच्या गावातला डॅम, खांडचा बंधारा। तुम्हाला तर माहीतच हवा, खांडचा बंधारा। तर चला R15 वर अमरचे चल रस्त्यावर गाड। तर चला तुम्हाला पण दाखवतो R15 वर तिघं आम्ही मित्रांनो। तो आमचा रस्ता आहे बंधाऱ्याकडे जायला। तिथं नाही दाखवला। आता चाललोय, अर्धा किलोमीटर आहे गावापासून आमचा डॅम। आणि असा निसर्ग आता नाही, पावसाळ्यात एक नंबर मित्रांनो दिसतं, सगळा हिरवागार असतं तेव्हा। आणि आता सगळीकडं भातं वगैरे लोकांनी कापलीत बघा। आम्ही पण खूप दिवसाने आलोय आज। तर मित्रांनो मी झोपलेलो, तर यांनी मला कॉल करून बोलवलंय। तर आता जाऊया बंधाऱ्यावर, जरा थंड थंड पाण्यात आपल्या तोंड बिंड वगैरे धुऊया, मस्त फ्रेश होऊया। तर मित्रांनो आता फार दिवस झालं ब्लॉग नाही येत, टाईम नाही भेटत, कामावर जायला लागतं त्यामुळे टाईमच नाही भेटत। आज सुट्टी मारली, दांडी मारली आज विचार केला एकतरी ब्लॉग काढू। खूप गॅप पडला आहे, त्यामुळं सबस्क्रायबर पण वाढत नाही, वॉच टाईम पण नाही, व्ह्यूज पण कमी होत चाललेत, खूप कमी झाले। तर आता जाता हूँ PBM 46 फायनली पोहोचलो ना। फार दिवसातून आलेलं नाही, तर आता वेगळाच असा फील होत आहे ना। आता तुम्हाला दाखवतो एक नजारा या साईडने। हा बघा, इथं किती खतरनाक पाणी, फार खतरनाक पडतं आणि इथून पण जातं, हे बघा मित्रांनो। आणि त्यांचा हो ना, काय रे तो बाहुबलीचा नाही का मूवी, ते गाणं पावसाळ्यामध्ये खूप छान निसर्ग इथं दिसतोय। ह्या मित्रांनो, ह्या सगळा भरून जातं पावसाळ्यात, अख्खा याला पाणी पाणी सगळा, त्या तिथून त्या झाड आहे तिथून सगळं जातं आहे पावसाळ्यात। या कधीतरी बघायला, खूप भारी। आणि हे गवत सगळं हिरवगार असतं, तर अजून भारी। आणि एक नंबर अशी जागा आमच्या गावातली ही आहे, तिथं पाणी पण जातं आंघोळ बिंघोळ करायला, मस्त एकदम खतरनाक ना। इकडनं रस्ता आहे हा, इथं गाड्या लावायला पण जागा आहे। आणि त्या तिथं एक हे आहे, तिथून पाणी सप्लाय होतं विक्रमगडला, तिथं तुम्ही पाहू शकता झोपडीसारखा आहे। तर हा आहे आमचा डॅम, आणि अजून दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो, पावसाळ्यामध्ये खूप छान निसर्ग पाहायला भेटतो, तर तुम्ही या, तुम्हाला दाखवू आम्ही। तो ब्लॉग तर पडेलच आपला, तर तुम्ही नक्कीच बघा पावसाळ्याचा पण। आमच्या डॅमवर वाघ दिसला आत्ताशीच, आणि तुम्हाला दाखवतो, बरोबर दिसणार नाही पण इथून झूम करून दाखवतो। खराब तो बघा, ही बिबटी, हा बघा इथं खतरनाक नजारा, आणि बिबट्या आहे मित्रांनो। तर मित्रांनो, खूप दिवसाची भीती आहे, कारण की लोक सांगतात की बिबट्याला, तर मित्रांनो नक्कीच आला असं वाटतंय।
तो नक्की तसाच दिसतोय. तर मित्रांनो तोच आहे, तसाच दिसतो नाही तोच आहे. तुम्हाला इथून बरोबर दिसणार आहे पण आम्हाला स्पष्ट दिसतो एकदम. झूम करून दाखवतो. हा बघा इथं. हा कुत्रा कुत्रा आहे तो. कुत्रा आहे त्या. मित्रांनो आम्हाला असं झालं की आमच्याकडली माणसं सांगतात काय आपल्या गावाकडं म्हणजे आता खूप गचाट झाले ना, म्हणजे झाडं वगैरे गवत बिवत खूप झालं आहे. तर सांगतात आमच्याकडचे लोक काय वाघ आलेत असं बिबट्या. तर आम्हाला पण लांबून काय समजला नाही, त्या तसाच दिसला, सेम तसाच दिसला. तर आम्ही पण ते कुत्रे आहेत ते. आणि तिथं बकऱ्या पण आहेत, तुम्हाला दाखवतो झूम करून. ते बघा हरण हरण मित्रांनो, बकरं नाही हरण. चला तर मित्रांनो आता मी हातपाय तोंड वगैरे धुतोय खूप. चला मस्त पाणी तुम्हाला दाखवतो, एकदम शुद्ध पाणी, खतरनाक असा. आणि काय अमर धवाला हातपाय हातपाय धुवायला जातोय. माझी आणि श्रीवरा मित्रांनो हे काम आहे ना दगडाचं, ते आताच केलंय गेल्या वर्षी. तर त्याच्याहून खूप छान वाटतंय. अजून ते गवत नसतं ना, हे याला गवत आहे तर त्याच्याहून खूप छान दिसलं असतं. आणि खतरनाक असा पाणी आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. आंघोळ बिंघोळ करायला आपण इकडे उतरू शकतो, आंघोळ करू शकतो. आणि जास्ती म्हणजे तिकडे जास्ती लांब नाही जाऊ शकत कारण की ते खूप खोल आहे. त्या तिथं मित्रांनो एक झाड आहे मधी, तिकडे डायरेक्ट दिसतं थोडस. नाही दिसत. ते बघ दिसते. हो नाही मित्रांनो एक मधी झाड आहे. ते झाड इतकं मोठं आहे, खूप मोठं आहे. ते पण आतमध्ये बुडलंय. आणि ते उन्हाळ्यात म्हणजे आता जसं पाणी आटेल कमी होईल तसं दिसेल ते. तर तुम्हाला नक्की दाखवू. आणि आता तर ते बुडलंय, आता नाही जरा पण नाही दिसत. आणि अजून आता खूप उन्हाळ्याच्यात दिसेल. आणि पाणी पाहू शकता. मित्रांनो माशी पण फार आहेत, तुम्हाला दिसणार नाही. पाण्यामधला गवत बघा कसं झालंय. एक गवत हे बघा मित्रांनो गवत खूप खाजवतंय. हाय शपथ काय मित्रांनो मासा होता पण गेला माझ्या हातातून. तरी नाही इकडं माशी पण आहेत, तुम्हाला दाखवतो. गावठी माशी हे बघा मांदेली गावठी माशी तुम्हाला दिसणार नाही. चिंबोऱ्या पण खूप भेटतात पावसाळ्यात. आता नाही बेलकडा. आणि हातपाय धुवायला सांगतो. आणि होता बाय कसा. नाही मित्रांनो पाणी खूप शुद्ध आहे, मस्त गारगार थंड थंड पाणी आहे. भिजू का? तर मित्रांनो इथून स्टेट तिथपर्यंत रस्ता आहे, तुम्हाला वाट दिसत असेल. उन्हाळ्यामध्ये पाणी सगळं आटलं ना का इथून गाड्या पण जातात, मोठ्या छोट्या. मोठे नाही पण मोटरसायकल जाते मित्रांनो अशी. इथून हा इथून रस्ता आहे आणि मोटरसायकल इथून उतरवतात अशी. आणि इथून अशी 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 स्टेट त्या कोपऱ्यावर निघते. तिथं ना इकडनं गोटाला जाते, तिथं चढत नाही, गोटाला बंधाऱ्याच्या जाते. चढते काय? चढते मित्रांनो, आम्हाला काही जास्ती माहीत नाही ना. इकडं हे असा शेवळ झालाय गवत. पण पावसाळ्यात तसा खूप असा मित्रांनो, भारी नजारा. कारण की हे काय मासे हागल्यात. मित्रांनो आम्हाला जास्त माहित त्यामुळे जाऊया घरी. तसा आमचा हा डॅम असा इथून बघू शकता असा. बघितला ब्रँड हा ना खतरनाक. एक दिवस तुम्हाला मध्ये जाऊन दाखव. एखाद दिवस आम्ही जाऊन दाखवू तुम्हाला तिकडे. मित्रांनो एक आम्हाला चॅलेंज द्या घेऊन. मित्रांनो एक चॅलेंज द्या आम्हाला की आम्ही 24 वर्ष या डॅम मध्ये 24 वर्ष नाही पण मित्रांनो आम्ही एक ताफा बनवून आणि याच्यात तुम्हाला नक्की त्याच्यावर जाऊन दाखवू. असं तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मग आम्ही जाऊ. आता सगळा सुकला, हे म्हणजे गवत बिवत सुकला, त्यामुळं काय एवढा खास दिसत नाही. पावसाळ्यात एक नंबर दिसतं. आणि हे मित्रांनो हे इथं पाणी आहे, ते हे पाणी सगळं इथून असं 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 जातं, असं तिकडनं असणार जाऊन असं असं. आणि तिकडं तुम्हाला दिसेल का नाही दिसणार. आणि हे इथं ही बघा, ही एक नदी.
हे बंधाऱ्यातलं पाणी, हे सगळं बंधाऱ्यातलं पाणी सगळं ते नदीतून जाते तिकडे खालते आणि ते डायरेक्ट नदी जाते मोठी तिकडं. काय आंघोळ बिंघोळ करायची का काय अमर? हा निखिल नवीन नो आय एम शाम को नहाएगा. सॉरी मित्रांनो. आता मी मूड नाही तर पाणी बघू शकता तुम्ही कसा काय आहे. असा खतरनाक का डायरेक्ट आंघोळ काय वाटते आणि रस्ता बघा खतरो के खिलाडी. तर चला सरकलो का गेलो डायरेक्ट. आता मित्रांनो इथून मला उडी टाकायला लागेल डायरेक्ट तिकून अमरला घेन. असं इथून पाणी जातं मित्रांनो. असा असं 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 तिकडनं जाऊन फिरतं. का तुला आणला का व रे? तर मित्रांनो छोटासा वॉटरफॉल, मित्रांनो छोटासा वॉटरफॉल आहे, खूप छान दिसतोय. तर बघा. आणि मित्रांनो बरीच इथं म्हणजे गाणी पण काढतात, सॉन्ग शूट होतात इथं. शूटिंगसाठी पण लोकेशन एकदम एक नंबर आहे इथं. तुम्ही पाहू शकता. पावसाळ्यामध्ये अजून खतरनाक, कारण की पावसाळ्यामध्ये सगळं हिरवंगार आणि याला सगळीकडे पाणी असतं. याला आता पण भारी आहे मित्रांनो सॉन्ग शूट करायला लोकेशन. खांडचा डॅम हा बघा इथं. आणि हे पाणी बघा तुम्ही, पाणी बघा कसं जातं मित्रांनो. हे बघा मित्रांनो आता थोडासा फोटोशूट करतो ना. अमर सांगतो मी त्या तिथे जाऊन बसतोय तिथं. माझ्या संग इथून फोटो काढ ना. तो बघा तिथून गेला ना. फोटोशूटसाठी पण एक नंबर लोकेशन आहे मित्रांनो, एकदम भारी भारी खतरनाक. मित्रांनो इथं पाहायला माणसं येतच राहतात. आणि आता पण आली ती बघा इथं. तर मित्रांनो राहू आमच्याकडे जर ड्रोन राहता तर तुम्हाला एवढा खतरनाक व्ह्यू दाखवतो तर सांगून काय फायदा नाही. तर घेऊ लवकरच ड्रोन पण घेऊ, एकदम भारी भारी शॉट तुम्हाला दाखवायला. आणि सध्या तर असंच कॉम्प्रोमाइज करा थोडं ना. घेऊ लवकरच. आणि चिकट जर हवा इकडं तर मी डायरेक्ट पाण्यात आणि फोन पण पाण्यात. फायनली आलो ना. पावसा मित्र हे सगळं हे सगळं भरून जातं. हे एकदम खतरनाक असा पूर असतो ना, सगळा भरून जातं. आणि मासे पण खूप असतात पावसाळ्याच्या टायमाला. जाता घरी तुम्ही पाहिलात आमचा बंधारा ना. आता जाता घरी. अमरला सांगतो गाडी धाव तर नाही सांग नको आता नको, एकदम निवांत एखाद दिवस. अजून तर काय गाडी खराब नाही होईल, चांगलीच आहे. न जातो ना. इकडचा व्ह्यू पहा कसा तो बघा. तर चला आता घरी जाऊ मस्त पैकी. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढाच. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय देशी, जय महाराष्ट्र, जय जोहार. त्या मित्रांनो ब्लॉग बनवायला टाईम नाही भेटत, त्याच्यामुळं ब्लॉग पडत नाही जास्त ना. काय करा, लाईक करा. सांग ना, लाईक करा सांग. तर लाईक करा मित्रांनो, ब्लॉगला सपोर्ट करा जरा का आम्हाला पण. आम्ही पण एखाद दिवस मोठं यूट्यूबर होणार. तर आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढाच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय देशी.
जय महाराष्ट्र. बाय. जय जोहार. एकदा 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 एकदा